नमस्कार मित्रांनो, तर एक गोष्ट दाखवतो की शेळ्यांच्या सडाला पहा आम्ही काय केलेलं आहे. म्हणजे यांना काही बिमारी वगैरे नाही आहे, पण एक विषय असा आहे की असं केलेलं आहे, यांना केलेलं आहे, हिला नाही केलेलं. ही पण दुभती आहे आणि ती पण दुभती आहे. तर याचा विषय असा आहे. आणि हे बघा, या पण आपल्या शेळीला काळ्या होंडा शेळीला पण बांधलेलं आहे. हे आता मी सोडून घेतो. हे असं केलं की सुटून जातं. आणि याला बघा शेण पण लावलेलं आहे. हे थोडक्यात हे फक्त याच्यासाठी की आपले पिल्लं आहे ना दिवसभर मोकळे राहतात यांच्यासोबत. तर दिवसभर ते काय करते, पेत राहते. तर ते फक्त पिऊ नाही याच्यासाठी हे आपण त्यांच्या शेळ्यांच्या सडाला हे लावतो. तर याचं लावण्याचं म्हणजे कसं आहे, हा जो कपडा आहे हा नॉर्मल कपडा आहे आणि हा फक्त शेणात ओला करून भरवायचा आणि याला गुंडाळून द्यायचे त्याच्या सडाला. त्याने काय होतं की याला शेणाचा वास असल्यामुळं पिल्लू त्याच्यापाशी जात नाही आणि गेलं पण तर शेणामुळं ते त्याला दूध पिता येत नाही. ह्या कापडामुळं त्याला दूध पिता येत नाही आणि शेणामुळं ते एकदम फिट्ट राहतं. संध्याकाळी पण ओढून काढावं लागतं आणि याच्या सडाला काही प्रॉब्लेम नाही आहे याच्यापासून. तर हा एक गावठी उपाय चांगला आहे, जुगाडच म्हणावं लागेल याला. तर हा जुगाड फक्त पिल्लं शेळ्यांमध्ये राहून पण त्यांना दूध पिता येत नाही आणि व्यवस्थित चरतात शेळ्या पण आणि पिल्लं पण खायचे पण शिकते आणि यांच्यासोबत पण राहते आणि त्यांचा व्यायाम पण होतो. एका ठिकाणी आपण बांधून पिल्लं ठेवत नाही. तर हे असं. तर ह्या शेळीला आपण का बरं बांधतो, कारण हिचे पिल्लं आता मोठे झालेले आहे आणि गाभण पण आहे. हिचा दूध आपण तोडलेलं आहे आणि दूध पण काढायचं बंद केलेलं आहे. पण हे तरी पण पित राहते आणि त्याच्यामुळं तिला परत दूध फुटू नये म्हणून आपण हिला पण बांधतो. एक थोडे दिवस बांधू आणि हिचा पण बंद करू. तर हे कापड बांधण्याचा असा विषय आहे.